झी 24 तास एक पाऊल पुढे. आणि याच विषयावरच्या दुसऱ्या सेगमेंटमध्ये जाणारे पहिला प्रश्न घेऊन दिलीप ठाकूर यांच्याकडे. दिलीप ठाकूर, पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं अरुण नलावडेंनी, महेश कोठारेंनी अतिशय महत्त्वाचे मुद्दे मांडले. निखिल साने यांनी दर्जाचा मुद्दा आपल्या समोर आणलेला आहे. मराठी चित्रपटाचा लोकाश्रय नेमका का हरपला असं आपल्याला वाटतंय? मी एक थोडी वेगळी बाजू मांडण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला पटते का बघा. पूर्वी साधारण एक 80 सालापॅन किंवा 90 सालापॅन मुंबईमधला मराठी सिनेमा हा प्रामुख्याने गिरगावमध्ये सेंट्रल आणि रॉक्सी, तत्पूर्वी मॅजेस्टिक सिनेमा होता, तिथे प्रदर्शित व्हायचा. पुढे व्हायचा दादरमध्ये रानडे रोडवर कोहिनूर आणि प्लाझा. दादा कोंडके फक्त शारदा सिनेमा रन करायचे आणि चित्राला काही वेळेला म्हणजे चित्राला माहेरची साडी सक्सेसफुल झाला. त्यानंतर मराठी सिनेमा लालबागमध्ये भारत माता आणि विले पार्ले पूर्व ही मराठीची मुंबईतली हुकमी पॉकेट्स होती. आज गिरगावमध्ये मराठी माणूस तुम्हाला शोधावा लागतो. गिरगावमध्ये वडापाव खायला सुद्धा आज मराठी माणूस शिल्लक नाहीये अशी अवस्था आहे. तर मराठी सिनेमा बघणार कधी आणि कोण? दुसरं अजून एक अशी बाजू, मी ज्यावेळेला मल्टिप्लेक्सची नावं वाचतो, मराठी सिनेमाची जाहिरात येते आणि कुलाब्यापासून ते दैसर आणि तिकडे मुलुंडपॅनची मल्टिप्लेक्सची नावं असतात. ज्या विभागामध्ये मराठी नगरसेवक निवडून येत नाही, नीट ऐका, ज्या विभागामध्ये मराठी नगरसेवक निवडून येत नाही त्या विभागातल्या मल्टिप्लेक्समध्ये मराठी सिनेमा कोण बघणार? 1 किंवा 2 किंवा 3 माणसं तिकडे मल्टिप्लेक्समध्ये मराठी सिनेमा पाहायला असतो. मुंबईतला मराठी माणूस पूर्णपणे विस्कळीत झालेला आहे. तुम्ही मराठी माणसाला विचारा, एक मिनिट, मराठी माणसाला विचारा, राहतो कुठे? खारघर पनवेल. राहतो कुठे? वसई विरा. राहतो कुठे? तर इथे डोंबिवली किंवा अंबरनाथ येते. मग मुंबईत राहतं कोण? मग मराठी चित्रपटाला मुंबईमध्ये प्रेक्षक मिळण्याचे प्रमाण जे घटलेलं आहे, याला हे एक सामाजिक कारण सुद्धा आहे असं मला व्यक्तिशः वाटतं. दर्जा महत्वाचा आहे. दिलीप ठाकूर, मी क्षणभर तुमचं म्हणणं मान्य केलं तरी मला तुम्ही सांगा की हाच प्रेक्षक मराठी नाटकाकडे का बरं येताना आपल्याला दिसतो? मराठी नाटकं सुद्धा आपल्याला चालताना दिसतात. प्रेक्षक झपाटलेला 2 ला कसा आला? हाच मुद्दा आहे. झपाटलेला 2 दर्जे मनोरंजक सिनेमा असल्यामुळे त्या सिनेमाला आला. आणि मराठी प्रेक्षकांची अशी मानसिकता आहे की आपण एक मराठी चित्रपट पाहिला महिना 1.5 महिना, त्यानंतर दुसरा मराठी चित्रपट शक्यतो पाहायचा नाही. हे पूर्वापार चालत आलेलं आणि हे लोकांना ठाऊक असून सुद्धा हे मराठी जे बाकीचे जे लोक आहेत ते का घुसतात? जेव्हा त्यांना माहिती आहे का हा 7 तारखेला हा चित्रपट लागणार आहे, तरी सुद्धा आणखी 2, 3, 4 लोक येतात. त्यांना प्रोत्साहन देणारे देर आर सो मेनी डिस्ट्रीब्युटर्स इन नास सिनेमा हु प्रोवोक देम. लावा म्हणून. आता ह्या व्यावसायिक अडचणी आहेत, याला प्रेक्षक जबाबदार नाहीये. माझा थोडा वेगळा मुद्दा आहे. झी टॉकीजने आतापर्यंत 15 चित्रपट डिस्ट्रीब्यूट केले आणि त्यातले किमान म्हणजे आमचा एक ट्रॅक रेकॉर्ड आहे की 7 चित्रपट आमचे सुपरहिट झालेले आहेत. त्याच्यामध्ये 3.5 पासून दे धक्का आहे, त्याच्यात नटरंग आहे आणि त्याच्यात काकस्पर्श आहे. आणि एक इंटरेस्टिंग आकडेवारी मी सांगू शकतो की आज मराठी चित्रपटाकरता जो काही महत्वाचा धंदा किंवा बिझनेस जो आपण म्हणतो तो मुंबई पुण्याकडनं येतो. जसं स्थलांतर मराठी माणसाचं गिरगाव आणि दादरमधनं झालेलं आहे आणि ते आज आपण म्हणतो वसई विरारकडे गेलेले आहेत, कल्याण डोंबिवलीकडे गेलेले आहेत, तर त्या सर्व सेंटर्समधनं खूप मोठ्या प्रमाणात बिझनेस येतो. सो मराठी माणूस जरी ठाकूर सर म्हणत असेल की गिरगाव आणि इथनं गेला तरी सुद्धा त्यांनी जरी स्थलांतर जरी झालेलं असलं तरी त्यांनी चित्रपट मात्र मराठी बघण्याचं जे त्यांची हौस आहे, जी त्यांची आवड आहे ती सोडलेली नाहीये. आणि आपले जे काही चित्रपट आहेत झीचे ते त्या सर्व सेंटरवरती खूप जोरात चाललेले आहेत. आणि आय एम शुअर पूर्ण मान्य करतो. परंतु आता महेश कोठारे यांनी जो मुद्दा मांडला आणि तोच प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे. महेश कोठारे, अगदी स्पष्ट आणि थेट सांगा, सुमार दर्जा हे लोकाश्रय न मिळण्याचं मराठी चित्रपटाचं एकमेव कारण आहे? मला नाही वाटत असं. कारण दर्जेदार चित्रपट बनतायत भरपूर. आता शाळा चित्रपट हा सुद्धा खूप चांगला चित्रपट आहे, दर्जेदार चित्रपट आहे. पण चित्रपटाचं जर मार्केटिंग प्रॉपर होत नसेल आणि जर प्रेक्षकांना कळलंच नाही का चित्रपट इथे रिलीज झालेला आहे, तर ते चित्रपट गृहात येणार कसे? म्हणून मार्केटिंग हा फार महत्वाचा मुद्दा आहे असं मला वाटतं. आणि आणखीन एक सांगायची गोष्ट अशी का झीनी इतकं सुंदर मार्केटिंग करून त्याचं एक यार्डस्टिक करून दाखवली वेन दे रिलीज 3:30. आणि तेव्हा ऍक्च्युली लोकांना कळलं का मार्केटिंग केल्यानंतर काय होऊ शकते. चित्रपट चांगला असेल आणि जर चांगलं मार्केटिंग असेल तर प्रेक्षक येणारच. पण हे प्रत्येक निर्मात्याला परवडणारं नाही ना. आता हे झीला जे परवडतं किंवा महेश कोठारेंना जे परवडतं मार्केटिंग आणि ते बजेट आहे, ते मध्यम आणि छोट्या निर्मात्यांना परवडणं शक्यच नाही. त्यांचा चित्रपट पूर्ण करता करता दम निघतो. अरुण नलावडे, आता एक चित्रपट निर्माण करताना दम निघतो अशा प्रकारचं एक विधान झालंय. परंतु त्याहीपेक्षा सुद्धा एकाच दिवशी अनेक चित्रपट
आपण रिलीज करत असतो मराठी, त्यामुळे वितरणामधली जी एक जो एक अंडरस्टँडिंग असावं लागतं, ते अंडरस्टँडिंग नसल्यामुळे चांगला मराठी चित्रपट सुद्धा मार खातोय. जर एकाच शुक्रवारी 3 बरे असलेले पिक्चर बाहेर आले तर या बऱ्या असलेल्या चित्रपटाला बरा सुद्धा धंदा होत नाही, वाईटच धंदा होतो, असा अनुभव आहे. काय सांगाल? आम्हाला काय माहिती आहे, तंगड्या घालून धावायची खूप सवय म्हणजे मराठी माणसाचा स्वभाव इकडेही दिसतोय. अगदी मी तर म्हणतो. आणि ते आता हा सगळा अंडरस्टँडिंगचा भाग आहे. आपण सगळे मित्र आहोत, समव्यावसायिक आहोत. हे जर मनात तुम्ही एकदा पक्क केलं आणि व्यवसाय चालण्यासाठी सगळ्यांनी हात दिला तर हा व्यवसाय चालेल. मुळात कसं आहे की प्रमोशन नावाचा जो एक काही प्रकार आहे, म्हणजे आपण आता म्हटलं की प्रमोशन आपण करत नाहीये, पण मी तर म्हणतो प्रमोशनला नुसता पैसा लागत नाही, थोडी बुद्धी पण लागते. बरोबर आहे. की आज प्रमोशन कशा पद्धतीनं करावं याचं काहीतरी आता एक उदाहरण किंवा एक गणित बनवलं पाहिजे. मुळात तशी डोकी कोण चालवत नाही. आज आम्ही काय करतो, फक्त आपण प्रीमियर करतो, येतो, तिथे गर्दी करतो, भेटतो, निघून जातो. नाही, आज सिनेमा माझा का बघावा यासाठी लोकांना आकर्षित करण्याची एक काहीतरी बुद्धी प्रत्येकाने वापरली पाहिजे. आम्ही माझी शाळामध्ये वापरलं की आम्ही म्हटलं आम्ही शाळेमध्ये प्रीमियर करणार, आम्ही शाळेमध्ये प्रीमियर केला. आज 500 लोक तिथे बोलवली आणि 5 आम्ही एक्स्ट्राऑर्डिनरी शोधून काढले. कॅन्सरग्रस्त मुलगी जी वयाच्या 4थ्या वर्षी डेफ झाली होती खालच्या बाजूनी, तिला शिक्षण मिळत नव्हतं आणि तिला शिकायचं आहे. तर एका क्लासच्या बाईने त्यांना तिथे त्या मुलीला प्रवेश दिला आणि तिला शिक्षण दिलं. तिच्या मैत्रिणींनी सपोर्ट केला, तिला शिक्षण दिलं. आज ती मुलगी 10वी SSC झाली. अशा मुलीला शोधून काढलं. लोकांपर्यंत ही बातमी पोहोचवली की माझी शाळा नुसता प्रबोधन आणि विचार देऊन थांबत नाही, तर प्रत्यक्ष आम्ही कृती करून दाखवतो. म्हणजे थोडक्यात अरुण नलावडे, चित्रपटाचा कॉन्टेंट जेवढा महत्वाचा, आशय जेवढाच महत्वाचा, तेवढाच त्याचा अविभाज्य भाग म्हणजे त्या चित्रपटाचं मार्केटिंग आहे. हाच विषय घेऊन आम्ही किरण शांतारामकडे गेलो आणि त्यांना विचारलं, किरण शांतारामांना, की तुमचं नेमकं या अभावाबद्दल काय मत आहे? लागतातच, पण जर चांगले सब्जेक्ट आणि डायरेक्टरनी जर व्यवस्थित निर्मिती केली तर ऑडियन्स, प्रेक्षक हा मराठी सिनेमाला आहे. एवढंच फक्त आहे की मराठी सिनेमाला ऑडियन्स जो आता सध्या आहे, म्हणजे गेल्या 12 ते 15 वर्षातला जो ऑडियन्स तुम्ही बघितलात आणि गेल्या 3 वर्षामधला ऑडियन्स, ह्याच्यामध्ये खूप फरक पडलेला आहे. कारण मराठीला मी असं म्हणू शकतो थोडंसं की मराठी माणसांनी मराठी भाषेवरती प्रेम करायचं कमी केलेलं आहे, असं मला तरी वाटतं. आणि जर तुम्ही चांगले सिनेमे काढलेत, चांगले चित्रपट काढले, तर त्याला भरघोस यश मराठी ऑडियन्सच नाही पण दुसऱ्या नॉन महाराष्ट्रीयन ऑडियन्स सुद्धा त्याला हेल्प करतो असं मला वाटतंय. ही रड खूप जुनी आहे, काही आत्ताचं नवीन नाही आहे. म्हणजे मी सतत ऐकतेच आहे की मराठी प्रेक्षक मराठी चित्रपटांना येत नाहीत. आणि याचं कारणही आहे, कॉम्पिटिशन खूप वाढली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात टीव्ही सगळ्या घराघरात पोहोचतोय आणि टीव्हीवरचे चित्रपट इतक्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. पुन्हा जे चित्रपट रिलीज होतात ते 6 महिन्यात पुन्हा टीव्हीवर येतात किंवा छोट्या चॅनलवर कुठे ना कुठेतरी दिसतात. त्याच्यामुळे प्रेक्षक मुद्दाम जाऊन थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहत नाही. पण हे सगळ्याच ठिकाणी होतं असं नाहीये. हे मुंबई, पुण्यातनं, नाशिकमध्ये, मेट्रो सिटीजमधनं पुष्कळसा प्रेक्षक जातो आणि तो मुद्दामून पाहतो चित्रपट. पण असा कमी आहे प्रेक्षक, हे तर आहेच. पण हे गृहीत धरूनच मराठी निर्माते म्हणा किंवा प्रोडक्शन कंपनीज हे सगळं गृहीत धरूनच चित्रपट तयार करत असतात. झी 24 तास, एक पाऊल पुढे.